So, good morning, dear students. So, today we have to engage the lecture number. What is? 18 lecture number. Lecture number 18. Okay. And today we have to discuss once again the numerical on conical pendulum. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण कोनिकल पेंडुलमचं डेरिव्हेशन बघितलं, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं डेरिव्हेशन बघितलं, त्यानंतर आपण पॉइंट मासचं डेरिव्हेशन पाहिलं, त्यानंतर व्हेविकल मूव ऑन कॉन्केव्ह रोड हे सुद्धा डेरिव्हेशन बघितलं आपण मागच्या लेक्चरमध्ये आणि काही न्यूमरिकल सुद्धा सॉल्व्ह केले. आज परत आपण कोनिकल पेंडुलमवरती काही न्यूमरिकल पाहणार आहोत. तर यू सी हिअर गाईज, लेट्स वी स्टार्ट. अ स्ट्रिंज ऑफ लेंथ, एक स्ट्रिंज दिलेला आपल्याला, त्याची लेंथ दिलेली आहे. राईट डाऊन द गिवन डाटा. द लेंथ इज व्हॉट इज 0.5 मीटर. कॅरीज अ बॉब, त्या स्ट्रिंजला एक बॉब कनेक्ट आहे, त्याचा मास आपल्याला दिलेला आहे. द मास इज 0.1 kg ॲट इट्स एंड. बरोबर आहे. एक असा स्ट्रिंज दिला आणि त्या स्ट्रिंजला आपण हा बॉब कनेक्ट केलेला आहे. बॉब म्हणजे एकदम छोटं मास, टायनी मास, दॅट इज कॉल्ड ॲज द बॉब. हा झाला आपला बॉब. इथं हा कोनिकल पेंडुलम असा फिक्स आहे. राईट. इट इज यूज ॲज अ कोनिकल पेंडुलम विथ अ पिरियड. आता ज्यावेळेस हा कोनिकल पेंडुलम फिरेल, याला आपण असा गोल फिरवू, असा सर्क्युलर मोशन हा फॉर्म करेल. दिस इज द स्ट्रिंज लेंथ. इथं आपल्याला अँगल माहिती आहे, थीटा अँगल मिळतो आपल्याला. ही रेडियस झाली. दिस इज द मोशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तर या कोनिकल पेंडुलमचा पिरियड आपल्याला दिलेला आहे मुलांनो. किती पिरियड दिलेला आहे? 1.41 सेकंद. म्हणजे एक इतक्या सेकंदमध्ये तो एक पूर्ण गोल राऊंड कंप्लीट करतो. द टाइम टेकन बाय अ पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन, दॅट इज कॉल्ड ॲज द पिरियड. म्हणजे याला पूर्ण एक गोल करण्यासाठी किती वेळ लागतो या पेंडुलमला? 1.41 सेकंदमध्ये पूर्ण हा एक असा गोल फॉर्म करेल. फॉर्म वन कंप्लीट सर्कल. The time is required is how much? It is 1.41 second. बघा काय विचारलं आहे. कॅल्क्युलेट द अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ अ स्ट्रिंज विथ व्हर्टिकल्स. आपल्याला हा थीटा अँगल इथं विचारलेला आहे. डिटरमाइन द अँगल ऑफ थीटा. हा थीटा आपल्याला विचारलेला आहे. वी कॅल्क्युलेट द थीटा हिअर. आणि टेन्शन इन द स्ट्रिंज, टेन्शन किती होणार डेव्हलप स्ट्रिंजमध्ये. आपल्याला माहिती आहे टेन्शन कुठे ऍक्ट होते? अपवर्ड डायरेक्शन, म्हणजे टुवर्ड द फिक्स एंड्स. असं टेन्शन वर ऍक्ट होणार. राईट. तर बघा हाऊ कॅन यू सॉल्व. तर मुलांनो आपल्याला आता टेन्शनचा सुद्धा फॉर्म्युला माहित आहे आणि आपल्याला इथं थीटा सुद्धा काढायचा आहे. येस ऑर नो? येस. तर यू सी हिअर गाईज हाऊ टू कॅल्क्युलेटेड ऑल दिस थिंग्स इन द प्रॉब्लेम. व्हेरी व्हेरी इझी. सो वी नो हा टेन्शन टी आहे आणि हा पिरियड टी आहे. लक्षात ठेवा. दिस इज द टेन्शन. दिस टी इज नथिंग बट द टेन्शन. वी नो द टाइम पिरियड इक्वेशन्स. टाइम पिरियड इक्वेशन्स. काय इक्वेशन आपल्याकडे? टी बरोबर 2 पाय अंडर रूट यल कॉस थीटा अपॉन जी. बरोबर आहे. आता इथं व्हॅल्यू पुट करा मुलांनो. टी ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 1.41 बरोबर 2 पाय गुणेला ब्रॅकेटमध्ये लेंथ किती दिली आपल्याला? 0.5 बरोबर आहे, इंटू कॉस थीटा अपॉन जी. आता जी ची व्हॅल्यू आपल्याला इथं घ्यायची आहे 9.8. येस ऑर नो? येस. आता बघा मुलांनो, आफ्टर डुईंग ऑल दिस थिंग्स, आता हे जे इक्वेशन मी इथं लिहिलेलं आहे याला आपण ऍडजस्टमेंट करू. आता ह्या इक्वेशनला बघा कसं मी ऍडजस्ट करतो. तर सो 1.41 डिवायडेड बाय 2 पाय इज इक्वल टू अंडर रूट 0.5 कॉस थीटा अपॉन व्हॉट इज जी. जी किती आहे? 9.8. बरोबर आहे. आता बघा मुलांनो,
आफ्टर दॅट आता आपल्याला अंडर रूट काढायचा आहे. अंडर रूट काढायचा आहे म्हणजे आपण काय करणार, ही टर्म स्क्वेअर ऑन द बोथ द साइड्स. येस ऑर नो? येस. तर मी इथं केलं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स फॉर टू रिमूव्ह द अंडर रूट. तिकडे काय ना आपल्याकडे 1.41 2 पाय ह्या ब्रॅकेटचा झाला स्क्वेअर आणि इकडला अंडर रूट काय मुलांना रिमूव्ह होऊन जाईल. इथे येणार 0.5 कॉस थिटा अपॉन 9.8. येस ऑर नो? येस. मग आता आपल्याला इथे सॉल्व करायचं आहे बघा. तो हाऊ कॅन यू सॉल्व इट? व्हेरी इझी. तर कॉस थिटा बरोबर होऊन जाईल आपल्याकडे कॉस थिटा बरोबर 9.8 गुणेला 1.41 त्याचा काय आपल्याकडे स्क्वेअर आहे भागीला मुलांनो 2 पाय याचा सुद्धा काय आपल्याकडे स्क्वेअर आहे गुणेला 0.5. असं तुमच्याकडे मॅथमॅटिक्स आलं एकदम सिंपल. आता हे सगळं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. कॉस थिटा 9.8 1.41 चा स्क्वेअर म्हणजे 2 वेळा लिहू आपण त्याला 1.41 गुणेला 1.41 इथं 2 पाय आपण 2 वेळा लिहू 2 पाय. पायची व्हॅल्यू किती असते 3.14 गुणेला परत 2 गुणेला 3.14 गुणेला 0.5. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळेल मुलांनो कॉस थिटा बरोबर किती 0.9868. हे उत्तर मिळालं आपल्याला सगळा गुणाकार भागाकार करून. तर आपल्याला थिटा काढायचा इथं. तर थिटा बरोबर काय जर आपल्याकडे बघा थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स काय ना ब्रॅकेटमध्ये 0.9868. आता ही टर्म तुम्हाला लॉग टेबल म्हणून बघायची आहे. कॉस इनवर्स 0.9868 ची व्हॅल्यू किती येते. तर ही व्हॅल्यू येते 9 डिग्री 19 मिनिट्स. So this is the angle of a conical pendulum with a verticals. किती इन्क्लिनेशन मिळालं आपल्याला 9 डिग्री 19 मिनिट्स. कशामध्ये ह्या कोनिकल पेंडुलम मध्ये. इथं बघा मी परत डायग्राम काढतो. हा स्ट्रिंज हा बॉब आहे. हा एक स्ट्रिंज असा फिक्स आहे मुलांनो आणि हा बॉब काय करत आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म केला याने असा गोल बनवला. हे याचे एंड जाणार स्ट्रिंगचे बरोबर आहे. आता हा थिटा अँगल आपण काढलेला आहे जो आपल्याकडे किती आला आता 9 डिग्री 19 मिनिट्स. ही त्याची रेडियस झाली जी इमॅजिनरी सर्कल जे फॉर्म करेल. आता इथं टेन्शन किती डेव्हलप होणार टेन्शन. आता बॉब इथं आला तुम्हाला माहित आहे डाऊनवर्ड फोर्स या मास किती येणार mg बरोबर आहे मुलांनो. नंतर तुम्हाला अपवर्ड फोर्स माहित आहे टेन्शनचं काय असते टी कॉस थिटा आणि इकडे किती असते तो टी साइन थिटा. आता आपल्याला टेन्शन काढायचं आहे. टेन्शन मी समजा दाखवतो डॅशने तुम्हाला कन्फ्युज नाही झालं पाहिजे. टी डॅश याला मी डॅश दाखवलं. टी डॅश म्हणजे नथिंग बट द टेन्शन ऑफ अ स्ट्रिंज. कारण का पिरियड आणि टेन्शनचा सिम्बॉल एकच आहे. तर ही टेन्शन मी दाखवलं टी डॅशने. तर टी डॅश बरोबर काय मुलांना आपल्याकडे टी डॅश कॉस थिटा हे कोण बॅलन्स केलेलं आहे ग्रॅव्हिटीने mgने. टी डॅश बरोबर काय झालं आपल्याकडे mg अपॉन कॉस थिटा. टी डॅश इज इक्वल टू बरोबर आहे वी नो दिस फॉर्म्युला व्हेरी इझी. मास पुट करा किती मास आपल्याकडे त्या बॉबचं 0.1 ग्रॅव्हिटी किती आली आपल्याकडे 9.8 अपॉन कॉस ची व्हॅल्यू किती 9 डिग्री 19 मिनिट्स. हा थिटा आपण पुट केला. तर याला सॉल्व केल्यानंतर किती टेन्शन आलं आपल्याकडे टेन्शन व्हॅल्यू इज टू डू द कॅल्क्युलेशन्स 0.1 इंटू 9.8 भागीला कॉस 9 डिग्री 90 मिनिटची व्हॅल्यू किती आपण काढलेली आहे 0.9868. यांचा गुणाकार भागाकार करा मुलांनो तुम्हाला टेन्शन मिळेल टी डॅश बरोबर हाऊ मच इट इज 0.993 न्यूटन्स. म्हणजे किती टेन्शन ह्या स्ट्रिंज मध्ये डेव्हलप राहणार आहे टी डॅश. द व्हॅल्यू ऑफ द टी डॅश इट इज 0.993 न्यूटन गाइज. दिस मच टेन्शन इज डेव्हलप इनसाइड द स्ट्रिंज. एकदम सिंपल प्रॉब्लेम.
तर बघूया आपण सेकंड प्रॉब्लेम. यू सी हियर, गिवन डाटा. अ कोनिकल पेंडुलम हॅज अ लेंथ, किती लेंथ आपल्याकडे ते 50 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं कन्वर्शन करू आपण मीटरमध्ये. 50 × 10⁻⁻2 मीटर म्हणजे यल बरोबर कर किती झालं आपल्याकडे. द व्हॅल्यू ऑफ द यल इज 0.5 मीटर गाईज. येस ऑर नो. येस. नंतर बघा, आफ्टर दॅट इट्स बॉब. तुम्हाला इथं बॉब दिलेला आहे, त्याचा मास किती दिलेला आहे. द व्हॅल्यू ऑफ द बॉब इज मास इज व्हॉट इज 100 ग्रॅम. 100 ग्रॅमचं तुम्हाला मास दिलेला आहे. ग्रॅमचे कन्वर्शन कशामध्ये करू आपण. ग्रॅमचे कन्वर्शन करू आपण किलोग्रॅममध्ये, म्हणजे m इज इक्वल टू 100 × 10⁻³ kg गाईज. येस ऑर नो. यस. म्हणजे मास झाला आपल्याकडे इट इज 0.1 kg. आता काय करताय, परफॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन अ हॉरिझॉन्टल प्लेन सो ॲज टू हॅव अ रेडियस ऑफ अ पाथ. आता आपल्याला त्या कोनिकल पेंडुलमची रेडियस दिलेली आहे 30 सेंटीमीटर. याला सुद्धा मीटरमध्ये करा. 10⁻⁻2 मीटर म्हणजे आर बरोबर आपल्याकडे झाला हाऊ मच इट इज. द व्हॅल्यू ऑफ द आर इज व्हॉट इज 0.3 मीटर. आता बघा, फाइंड द अँगल मेड बाय अ स्ट्रिंज विथ व्हर्टिकल. म्हणजे पहिला कॅल्क्युलेशन आपल्याला विचारला आहे थिटा. सेकंड विचारला आहे टेन्शन इन अ थ्रेड, T' काढायचं आपल्याला. आणि नंतर थर्ड विचारला आहे स्पीड ऑफ द बॉब, म्हणजे व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे. असे 3 पॅरामीटर आपल्याला इथं विचारलं आहे मुलांनो. ओके. तर बघा, वी सॉल्व दिस प्रॉब्लेम नाऊ. सगळ्यात पहिले आपण स्ट्रिंज काढला. दिस द स्ट्रिंज. याला हा बॉब कनेक्ट आहे. या बॉबने काय बनवलं, एक सर्कल असा. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ द सर्कल. दिस इज द डायग्राम ऑफ द कोनिकल पेंडुलम. ही रेडियस किती दिली आहे आपल्याला इथं. सपोज द कोनिकल पेंडुलम मूव इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. टेन्शन डेव्हलप झालं T'. इथं हा अँगल थिटा. हा डिवाइड झाला 2 कंपोनंट मध्ये. T'. हा झाला डाऊनवर्ड फोर्स mg. हा झाला T' कॉस थिटा. आणि हा झाला T' साइन थिटा टुवर्ड द सेंटर. बरोबर आहे. आता बघा मुलांना, इथं आपल्याला अँगल काढायचा आहे. पहिला थिटा काढायचा आहे. वी नो द फॉर्म्युला फॉर टू कॅल्क्युलेट द थिटा. व्हॉट इज, काय फॉर्म्युला आपल्याकडे थिटा काढायचा मुलांनो. T' चा फॉर्म्युला आहे. आता इथं आपल्याला पिरियड तर दिलाच नाही. आता आपण हा थिटा कसा काढू. तर इट इज व्हेरी सिम्पल टू कॅल्क्युलेट द थिटा. बघा, आता आपल्याला इथं लेंथ दिलेली आहे पेंडुलमची. किती लेंथ दिलेली आहे ही मुलांनो. पहिला नाव देतो मी पहिले. आता सपोज दिस इज द P, Q आणि R. बरोबर आहे. तर आता PR जी झाली, ही PR काय झाली, त्या पेंडुलमची लेंथ. I have to solve here. Yes or no? Yes. This PR is nothing but PR is a length of pendulum. जी आपल्याला किती दिली आहे लेंथ 0.5 मीटर्स. Yes or no? Yes. आता बघा, हाऊ कॅल्क्युलेटेड ऑल दिस थिंग्स. कसं काढू आपण सांगा. व्हेरी गुड, बाय पायथागोरस थेरम. इथे ही रेडियस आपल्याला दिलेली आहे QR. म्हणजे लेंथ आपल्याला दिलेली आहे PR बरोबर 0.5 मीटर. असं प्रॉब्लेम केलेला आहे आपण. आणि QR दिलेला आहे आपल्याला किती रेडियस. इट इज 0.3 मीटर्स. PQ काय होते मुलांना, त्याची हाईट होती. हाईट आपल्याला काढायला लागेल इथं. तर कसं काढणार आपण, बाय पायथागोरस थेरम्स. येस ऑर नो. येस. भरपूर सारा टेक्निक आहे. पायथागोरस थेरमना काढा किंवा फॉर्म्युलानं सुद्धा काढा. यू हॅव कॅन यूज द व्हेरियस स्टेप्स. आता बघा, पायथागोरस थेरम जर आपण अप्लाय केला तर काय ना आपल्याकडे इन अ ट्रायंगल. पायथागोरस थेरम फॉर अ ट्रायंगल. कुठला ट्रायंगल अप्लाय करणार आपण PQR ला. तर H काढायचं आपल्याला. पहिल्यांदा ही हाईट काढायची इथून पेंडुलमची. हाऊ कॅन यू सॉल्व. PR स्क्वेअर इज इक्वल टू QR स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर. PR म्हणजे काय, लेंथ आहे. QR म्हणजे काय, रेडियस स्क्वेअर आहे. आणि PQ म्हणजे काय, H स्क्वेअर.
तो h square is equal to what is L square minus R square. So we can put here values h square. L किती आपल्याकडे मुलांनो 0.5 त्याचा स्क्वेअर मायनस R किती आपल्याकडे 0.3 त्याचा स्क्वेअर. तर आपल्याकडे h स्क्वेअर मुलांनो आलो व्हॉट इज 0.25 मायनस 0.09 बरोबर आहे. 0.9 ओके. तर किती आपल्याकडे h स्क्वेअर बरोबर h स्क्वेअर आपल्याकडे आला मग 0.16. तर h बरोबर किती आला मग 0.4 गाईज. येस ऑर नो. येस. आता नंतर बघा या ट्रायंगल मध्ये एक फॉर्म्युला इथे लागतो. PQR मध्ये जर तुम्हाला थिटा काढायचा असेल तर काय लागेल टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे काय असते मुलांनो अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्युअस. येस ऑर नो. येस. अपोजिट साइड कुठल्या याच्याकडे QR अपॉन हायपोटेन्युअस काय याच्याकडे सांगा मला PR बरोबर आहे. तो वी कॅन सॉरी अपोजिट साइड अपॉन टॅनचा काय फॉर्म्युला असते अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टमेंट साइड्स. तुम्ही कुठलाही फॉर्म्युला इथे यूज करू शकता. आता अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टमेंट साइड कुठल्या याच्याकडे PQ आहे. PQ टॅनचा फॉर्म्युला असतो अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टमेंट हायपो आणि साइनचा अपोजिट अपॉन हायपोटेन्युअस कॉटचा ऍडजस्टमेंट अपॉन व्हॉट इज हायपोटेन्युअस. तर आता तुम्ही इथला कुठलाही फॉर्म्युला यूज करू शकता. यू कॅन यूज एनी इक्वेशन्स. साइनचा यूज करा टॅनचा यूज करा कॉस यूज करा नो प्रॉब्लेम. आता आपण इथं टॅनचा यूज केला टॅन थिटा बरोबर अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड्स. अपोजिट साइड झाली आपल्याकडे QR आणि त्याची ऍडजसंट साइड काय झाली मुलांनो PQ बरोबर आहे. सो टॅन थिटा QR आपल्याला माहित आहे किती आहे QR रेडियस 0.3 PQ आता पण काढलं 0.4. तर याचं कॅल्क्युलेशन आलं टॅन थिटा या दोघाला आपण सॉल्व्ह केलं तर व्हॉट इज वी गेटिंग 0.75. तर थिटा बरोबर काय झालं टॅन इनवर्स 0.75. याला लॉग टेबलमध्ये बघा ही व्हॅल्यू तुम्हाला मिळाल 36 डिग्री 52 मिनिट्स. तर दिस इज द व्हर्टिकल अँगल इज मेड इन अ कोनिकल पेंडुलम गाईज. येस ऑर नो. येस. आता दुसरा बघा सेकंड कॅल्क्युलेशन्स. सेकंड काय विचारलं आपल्याला तिथं द अँगल मेड झाला टेन्शन विचारलेला आहे. तर टेन्शन तुम्ही इझिली काढू शकता. सेकंड कॅल्क्युलेशन टेन्शन्स काय फॉर्म्युला आपल्याकडे T cos थिटा बरोबर mg. तो T डॅश इज इक्वल टू mg अपॉन cos थिटा. व्हॅल्यू पुट करा T डॅश. चं मास माहिती आपल्याला किती मास आहे त्या बॉबचं 0.1. ग्रॅव्हिटी किती आपल्याकडे 9.8. कॉस थिटाची व्हॅल्यू आता बघा. आता थिटा आपण काढलेला आहे. व्हॉट इज द थिटा. तर थिटा इज 3652 डिग्री. येस ऑर नो. येस. इथं आपण पुट करू आता कॉस 36 डिग्री 52 मिनिट्स. तर लॉग टेबलमध्ये तुम्ही ही व्हॅल्यू पाहिली 0.1 इंटू 9.8 कॉस टेबलमध्ये कॉस 36 डिग्री 52 मिनिट्सची. तर तुम्हाला ती व्हॅल्यू मिळते 0.8. तर इथे गुणाकार आणि भागाकार करा. यू गेटिंग द व्हॅल्यू ऑफ द टेन्शन इज हाऊ मच इट इज 1.225 न्यूटन गाइज. तर दिस इज द टेन्शन विच इज डेव्हलप इनसाइड द स्ट्रिंग. आता थर्ड विचारलेलं आपल्याला त्या बॉबची स्पीड किती आहे. व्हॉट इज द स्पीड ऑफ द बॉब. तर काय फॉर्म्युला आपल्याकडे थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स V स्क्वेअर अपॉन RG. म्हणजे इथं काय होणार टॅन थिटा बरोबर V स्क्वेअर अपॉन RG गाईज बरोबर आहे. तर V स्क्वेअर बरोबर काय झालं आपल्याकडे RG टॅन थिटा. व्हॅल्यू पुट करा V स्क्वेअर. R आपल्याला माहित आहे किती आहे R 0.3. G आपल्याला माहित आहे 9.8. टॅन थिटा किती आपल्याकडे टॅन थिटाची व्हॅल्यू काढली आपण 0.75. तर V स्क्वेअर बरोबर याला सॉल्व्ह केला आपण. आफ्टर सॉल्विंग वी गेटिंग 2.205. V बरोबर काय झालं अंडर रूट मध्ये ही टर्म गेली 2.205. तर V बरोबर काय झालं आपल्याकडे इट इज 1.485 मीटर पर सेकंड्स. म्हणजे वी गेटिंग द व्हॅल्यू ऑफ दिस वेलॉसिटी और स्पीड ऑफ द बॉब इज हाऊ मच इट इज 1.485 मीटर पर सेकंड गाइज. सर नो. येस. व्हेरी इझी आन्सर.
So we complete all the problems on conical pendulum. In next lecture we will solve the problem on vertical circular motions. Okay, so I stop here.